निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अखेरीस आनंदाची बातमी असणार आहे, कारण काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निराधारांची पेन्शन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता 2,500 रुपये महिना मिळणार आहेत। परंतु यामध्ये हे 2,500 रुपये नक्की कोणाला मिळणार, तसेच कधीपासून याची अंमलबजावणी होणार आहे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, असे विविध प्रश्न या निमित्ताने निराधार योजनेचे लाभार्थी विचारत आहेत। तर त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ पेन्शन योजना असेल किंवा इतरही ज्या केंद्र पुरस्कृत किंवा राज्य पुरस्कृत पेन्शन योजना आहेत, या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असणार आहे। आपल्याला माहिती आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये एक निर्णय घेण्यात आला होता आणि या निर्णयानुसार जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत आणि दिव्यांग आहेत अशा बांधवांसाठी या योजनेअंतर्गत निधीमध्ये वाढ करण्यात आली होती आणि निधीमध्ये साधारणपणे 1,000 रुपयांनी वाढ करून 1,500 रुपयांपेक्षा आता 2,500 रुपये महिना देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती। परंतु यामध्ये याबाबतची अंमलबजावणी केली गेली नव्हती। आता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता निराधार योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी 2,500 रुपये महिना एवढी पेन्शन दिली जाणार असल्याने त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये समाधानाचे वातावरण त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये आहे। आता यामध्ये हे पैसे मिळणार, मग आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता 2,500 रुपये मिळणार आहे का? तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता 2,500 रुपये मिळणार नाही, कारण या हप्त्याच्या वितरणासाठीचा GR जो आहे तो GR मागील 8-10 दिवसांपूर्वीच आला असल्याने या योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून याची अंमलबजावणी सुरू होईल आणि जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये महिना एवढी पेन्शन दिली जाणार आहे। आता निराधार योजनेतील बाकीचे जे लाभार्थी असणार आहेत त्यांना रेग्युलर आपले 1,500 रुपयांप्रमाणे पैसे जमा होणार आहेत आणि जे दिव्यांग आहेत त्यांना 2,500 रुपये महिना मिळणार आहे। आपल्याला माहिती आहेच की अनेक राज्यांमध्ये या दिव्यांग पेन्शन बाबत मोठ्या प्रमाणावर निर्णय घेण्यात आले। काही राज्यांमध्ये 4-4 हजार रुपये महिन्यापर्यंत देखील मानधन या ठिकाणी दिले जाते। महाराष्ट्र राज्यातही आपण पाहिलं की या संदर्भात मोर्चे निघाले होते। दिव्यांग बांधवांना वाढलेल्या महागाईमुळे त्यांचा जो उदरनिर्वाह असतो तो 1,500 रुपयांमध्ये भागत नाही, त्यासाठी 6,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यावर काही प्रमाणामध्ये सकारात्मक निर्णय घेऊन 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,500 रुपये महिना हा निर्णय घेण्यात आलेला होता। आता या संदर्भात आपले मुख्यमंत्री यांनी देखील वारंवार सांगितले आहे की आम्ही दिव्यांगांच्या पाठीशी 100% उभा आहोत, त्यामुळे आता आम्ही जरी या ठिकाणी वाढ कमी केली आहे तरी देखील भविष्यामध्ये देखील आम्ही या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने वाढवणार आहोत आणि आम्ही दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत। आपल्याला माहिती आहे की या संदर्भात अनेक आंदोलन किंवा अनेक मोर्चे देखील निघाले होते आणि या मोर्चांमधून दिव्यांग बांधवांनी याची वाढ जास्तीत जास्त करण्यात यावी असे देखील बोलले गेले होते। आता इतरांनी देखील म्हणजे जे की दिव्यांग बांधव सोडून जे इतर आहेत त्यांना 2,500 रुपये कधीपर्यंत होतील, तर त्याबाबत सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे धोरण देखील जाहीर केले गेले नाही। आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सध्या सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला जवळपास 3,300 कोटी रुपयांचा निधी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा लागतो। म्हणूनच आपल्याला माहिती आहे की सरकारने याबाबत जानेवारीपासून निर्णय घेण्यास सुरुवात केली की जे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, कारण या दोन्ही योजनेअंतर्गत जर लाभ धरला तर 1,500 रुपये संजय गांधी निराधार योजनेचे, 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेचे असे महिलांना 3,000 रुपये मिळाले असते। म्हणूनच आता या दोन्ही योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांचा बंद करून त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी करण्यात आले आहेत। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न आहेत का, तर ते प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।